नमस्कार मित्रांनो. आता मी कुठल्याही मागं हिरवं जरी दिसत असलं तरी कुठल्याही स्टेडियमवरती उभं नसून आम्ही पंचगंगा नदीच्या पात्रामध्ये उभा आहोत. नांदणी इथल्या पंचगंगा नदीचे हे पात्र आहे आणि तुम्हाला जर नदीत पाणी कुठं दिसत असेल तर बघा, आम्ही मागच्या साईडला आमचं जे पात्र आहे ते दाखवतो. तर ह्यामध्ये कुठेही पाणी तुम्हाला दिसत नाही, तर संपूर्णपणाने हिरवंगार अगदी मैदानासारखी जलपर्णी दिसते. माझ्याबरोबर माझे सहकारी निशांत नेटवे हे सुद्धा पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विरोधात एक चळवळ उभी राहिलेली आहे. त्यामध्ये गेले काही दिवस ते सातत्यानं सहभागी झालेले आहेत. ही नदी कशामुळे प्रदूषित झाली किंवा ह्यावरती आजपर्यंत शासन काहीच न करता का उदासीन आहे, याच्याबद्दल त्यांनी बराच अभ्यास केलेला आहे. आता 1-2 मिनटं मी त्यांच्याकडे माईक देतो, त्यांनी बोलाव्याची विनंती त्यांना मी करतो. नमस्कार, मी निशांत नेटवे. गेले 8 ते 10 दिवस झाले आम्ही आता त्या पंचगंगा बचाव कृती संघर्ष समिती स्थापन केलेली आहे आणि त्या संघर्ष समितीमार्फत आता पंचगंगा आपल्याला कोणत्या पद्धतीनं स्वच्छ करायची आहे किंवा प्रवाहित करायची आहे या संदर्भात आम्ही जवळपास आता वायू प्रदूषण खाते असेल, पाटबंधारे खाते असेल, कलेक्टर ऑफिस असेल किंवा बाकीचे इतर जे काय माध्यमं असतील त्या माध्यमांची आम्ही आता चर्चा चालू केलेली आहे आणि त्या चर्चेमधनं आता थोडाफार आपल्याला जरा दिलासादायक चित्र सध्या दिसते. पण जोपर्यंत ॲक्च्युली ती लोकं आमच्याबरोबर सपोर्ट करून त्या नदीच्या शुद्धीकरणासाठी ती स्वतः लोकं आम्हाला सपोर्ट करत नाहीत किंवा याच्यासाठी आता जनतेने देखील आवाज उठवला पाहिजे की बाबा आपण काय पितो आहे, पाणी की विष पितो आहे, या दोन्ही गोष्टी लोकांनी समजून घेतल्या पाहिजेत. त्यांनी जनआंदोलनाला आम्हाला सहकार्य करायला पाहिजे. मग त्या हिशोबानं आता आपण पुढच्या रणनीती चालू करायची आहे. आम्ही आता उद्या कोल्हापूर येथे जवळपास सगळ्याच डिपार्टमेंटल त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांना आता एक अर्ज आमच्या संघर्ष समितीमार्फत द्यायचं ठरवलेलं आहे आम्ही आणि त्या हिशोबानं आता उद्या दिल्यानंतर मग त्याच्यानंतर 2-3 दिवसात काय काय कारवाई किंवा काय नाही किंवा न्यायालयीन लढाई जर आपल्याला एखाद्या वेळेस लढावी जर लागलीच तर आपण त्यासाठी तयार राहिलं पाहिजे. ह्या हिशोबानं आपण आता पंचगंगा स्वच्छ करण्यासाठी आणि पंचगंगा निर्मळ करण्यासाठी आम्हाला तुम्ही सगळ्यांनी कोऑपरेटिव्ह आणि सहकार्य करावं ही आमची नम्र विनंती आहे. 1 मिनिट. आता हे प्रदूषण जे आहे, हे प्रदूषण कशामुळे होतं आहे निशांतदादा? बरंच काय काळा वडा म्हणा किंवा केमिकल म्हणा, 1-2 मिनिट. आणि ह्यामध्ये जे बऱ्यापैकी जलपर्णी ही जी कशामुळे वाढते, तर ती जलपर्णी वाढायचं एक मुख्य कारण असं आहे की मलमूत्र जे असते मानवी विष, सांडपाणी असते त्याच्यावरच ते प्रोसेस न होता जे नदीत मिसळते त्याच्यामुळे जलपर्णीची शक्यता जास्त वाटते आणि त्या जलपर्णीची शक्यता इचलकरंजीमधूनच येणाऱ्या पाण्यामुळं. आता कोल्हापूरमध्ये त्यांचा त्या मोठा प्रकल्प चालू आहे, त्यामुळे तिथं आता एक 10-20% प्रमाण राहिलेलं आहे ते पाण्यात मिक्स व्हायचं. पण इचलकरंजी एक असं स्टेशन झालं की तिथं 100% सगळं तेच पाणी तिकडे आपल्याला यायला लागलं आणि आपल्याला जलपर्णीची व्याप्ती जी दिसते ती इचलकरंजी धरून खाली इकडं शिरोळच्या बंधाऱ्यापर्यंत आपल्याला त्याच पद्धतीने दिसते. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीवर अटकाव व्हायला पाहिजे आणि केमिकलयुक्त जे पाणी विदाऊट प्रोसेस, त्यांच्याकडं प्रोसेसची यंत्रणा असतापैकी देखील त्याचा वापर न करता तसंच त्यांनी रात्रीच्या वेळेला ते सगळं केमिकलचं पाणी जे नदीमध्ये सोडतात ते सगळ्या पद्धतीनं बंद व्हायला पाहिजे. हे केमिकलचं पाणी नुसतं आरोग्यासाठी घातक नाही, तर अगदी शेतीवरती सुद्धा ह्या केमिकलयुक्त पाण्याचा परिणाम होतो आहे. आणि सध्याला इचलकरंजी हे एक मोठं स्टेशन झालेलं आहे. इचलकरंजी ह्या गावाचा स्वतः संघर्ष पिण्याच्या पाण्यासाठी चालू आहे. त्यांना अनेक ठिकाणाहून त्यांनी पाणी आणायचा प्रयत्न केला पण त्यांना पाणी दिलं जात नाही. तिथं देखील त्या शहराला, तिथं आता महानगरपालिका होऊनसुद्धा तिथं त्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नाही आहे. पण इचलकरंजी हे प्रदूषणाचं मुख्य स्टेशन आहे असंही आत्ता निशांतदादांनी सांगितलं. आता जर माझ्या मागच्या साईडला बघितलं तर आता पात्रात पाणी नाही आहे, पण इथं ही जलपर्णी वाळलेली आहे. इकडं जर बघितलं तर जलपर्णी म्हणजे अजून पाणी तिथं शिल्लक आहे खालच्या साईडला. त्यामुळं तिथं पाणी असल्यामुळे ती हिरवगार दिसते. ही जलपर्णी जी येते ती अगदी घाणेरड्या पदार्थांच्यामुळे येते. एक नदी स्वच्छ असावी, सुंदर असावी, त्या नदीतलं पाणी कधीही ओंजळीनं
उचलून पिता यावं ही अशी अपेक्षा असणं काय गैर नाही आहे. मागे एकदा लेखक राजन गवस हे जयसिंगपूरला एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी ते म्हणू लागले की आपण पंचगंगा आपण माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचे आहोत का. कारण का तर पंचगंगेतलं पाणी कधी काळी असं ओंजळीनं उचलून पिण्या इतकं स्वच्छ होतं आणि आज मात्र ते स्वच्छ नाही आहे. ह्यातलं मुख्य स्टेशन इचलकरंजी आहे आणि इचलकरंजी ह्या स्टेशनमध्ये इचलकरंजी गावाचा वैयक्तिक लढा पिण्याच्या पाण्यासाठी आहे, पण ते तिथूनच सर्वाधिक जास्त पंचगंगा प्रदूषित होते. तुला काय वाटतं निशांत? नाही, इचलकरंजीकरवाल्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आपली स्वतःची नदी असतापैकी आपल्याला पाण्यासाठी दुसरीकडे मागणी करावी लागते. याच्यासारखं दुसरी कुठलीच गोष्ट असू शकत नाही. मी इचलकरंजीकरांनी जर मनावर जर घेतलं की बाबा आपणच आपली पंचगंगा शुद्ध करूया, बरोबर. मग त्यांनी जर आमच्या आंदोलनाला जर त्या पद्धतीने जर पाठिंबा देत असेल तर या आंदोलनाला मोठं बळ मिळेल. मोठ्या बळानं आम्ही ते मोठं आंदोलन करू आणि काहीही करून गव्हर्नमेंटला म्हणजे सरकारला नमतं घ्यायला लावून कोणत्याही पद्धतीने आपण पंचगंगा शुद्ध करून घेऊ शकतो ना आपण. पण ह्या लोकांनी त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. खरं वास्तविक बाबा आपल्या दारातच नदी आहे आणि आम्ही दुसऱ्याच्या दारातून पाणी आणून मागतोय आणि पितोय. मग याच्यासारखे आपलं म्हणजे काय म्हणायचं त्याला, काय ते वाईट अवस्था कुठलीच नाही ना. मग हे कुठं तर थांबलं पाहिजे. त्यासाठी इचलकरंजीकर लोकांना माझी एक नम्र विनंती आहे की बाबा त्यांनी देखील आमच्या लढ्याला पाठिंबा द्यावा आणि पंचगंगा शुद्धीकरणासाठी त्यांनी आमच्याबरोबर हातात हात घालून लढा द्यावा. बरोबर, अगदी बरोबर. शहरातली लोक असू देत किंवा आत्ता आपल्या ह्या भागात सुद्धा जर ग्रामीण भागात सुद्धा बघायला गेलं तर पंचगंगा नदीचं पाणी प्यायला कोणी सुद्धा वापरत नाही, शेतीसाठी वापरलं जातं. शेतीसाठी सुद्धा त्याचं उत्पादन आता घटत चाललेलं आहे. 100 टनाचा उतार आपला 60 टनावरती आला. ह्या वर्षी आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये किंवा सरास सगळीकडेच बऱ्यापैकी ऊसाचं ॲव्हरेज हे एकरी कमी आलेलं आहे. ते एकरी ॲव्हरेज कमी येण्यामागे सुद्धा केमिकल युक्त पाण्याचा फार मोठा त्यात वाटा आहे, अशा पद्धतीचं एक चर्चा लोकांच्या मध्ये चालू आहे. निशांत दादा, ही सत्यताच आहे. ही सत्यताच आहे. कारण 100 टन एकरी ऊस काढणारा नांदणीतला भाग सर्व, नांदणी असेल, धरुंगुती असेल, शिरोळ असेल, म्हणजे आसपास शिरोळ तालुक्यातल्या ज्या आता पंचगंगेच्या काठावरची वसलेली गाव आहेत त्या सगळ्यांचा उतारा सरासरी 60 टनापर्यंत आला आहे. म्हणजे 40 टनाचं आपलं नुकसान होते. मी म्हणतो 100 सोडा 90 जरी धरलं तरी 30 टनाचं आपलं पैसे झालेच किती, बरोबर 3500. मग त्या हिशोबानं जर शेतकऱ्यांना जर तेवढे पैसे वाढवून मिळत असेल तर शेतकरी आणि पण थोडं डेव्हलप होऊ शकतो ना. पण ह्या फक्त निव्वळ पाण्यामुळं म्हणतोय मी. आणि सरकारी अधिकाऱ्यांच्याकडे जर कुठल्या जर गोष्टी द्यायला गेल्या की ते म्हणतात पुरावे द्या आम्हाला. अहो पुरावे काय, तुम्ही येऊन नदीच बघा ना. माझं म्हणणं काय आहे, तुम्ही पुरावा देण्यापेक्षा तुम्ही नदी बघा. नदी बघितल्यानंतर तुम्हाला पुरावे द्यायची गरजच भासणार नाही ना तिथं. तुम्ही त्या पद्धतीनं त्या मग कोणाला कारवाई करायचं, काय करायचं. बरं, इत्यंभूत रेकॉर्ड तुमच्याकडे आहे सगळे, किती फॅक्टरीज आहेत, कुठल्या फॅक्टरीचं कुठं पाणी कुठंपर्यंत येतं आहे, काय होतं आहे. इचलकरंजीचं मलमूत्र, परत ते ह्याचं पाणी, त्याच्यानंतर कोल्हापूरचं पाणी, ह्याच्यावर आज पण म्हणजे ह्याच्या अगोदर 40 वर्ष झालेले लोक लढा देत आहेत, पण त्याच्यावर ते अजून त्या लोकांना यश आलं नाही. म्हणजे प्रशासन एकदमच त्या बाबतीत निष्क्रिय आहे, एकदम निष्क्रिय आहे. प्रशासनाला जाग आणून देण्यासाठी ह्याला आंदोलन करणं खूप गरजेचं आहे आणि आंदोलन झाल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही आणि पंचगंगा शुद्ध होणार नाही. बरोबर. प्रशासनातले अधिकारी बघा, म्हणजे आता प्रदूषण नियामक मंडळ असतं, प्रदूषण नियंत्रण मंडळ असतं, पाटबंधाऱ्याच्या मालकीच आहे, पाटबंधाऱ्याच्या मालकीच आहे. पाणी उपसा घेताय. आता एक विशेष म्हणजे अलीकडेच गाडी फिरत होती, ते पाटबंधारे खात्याची उपसा कर भरायचं नाही असं ठरलंय म्हणून सांगा. भरायचं नाही असं ठरलं. जोपर्यंत पंचगंगा आपली शुद्ध होत नाही तोपर्यंत शिरोळ तालुक्यातील किंवा बाकीचे इतर कुठल्या तालुक्यातील तुम्हाला प्रदूषणाबाबत जर प्रॉब्लेम असेल तर त्यांनी उपसा कर 1 रुपये देखील भरू नये असं आमचं मत आहे. कारण तोपर्यंत त्यांना जाग येणार नाही. कारण 31 मार्चच्या त्यांना वसुली दाखवायला लागते. आम्ही कशाची वसुली द्यायचं? घाण पाणीचं, गटारीच्या पाणीचं. आम्ही गटारीच्या पाण्याचे उपसा कर देऊ शकत नाही. स्पष्ट तुम्ही त्या अधिकाऱ्यांना सांगा. तुम्हाला जर काय कारवाई करायची असेल तर करा म्हणून सांगा. जे पाणी म्हणजे पाणी ह्या काय H2O शुद्ध H2O सुद्धा मिळत नाही आहे. पाणी पिण्यासाठी तर सोडाच, पण जे शेतीसाठी आहे ते सुद्धा आता घातक होत चाललेलं आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. गावागावात चर्चा आहेत की ह्या अशा पाण्यामुळंच उत्पादन मार खात आहे आणि त्यामुळं कुठंतरी प्रशासनानं जागा झालं पाहिजे. पण त्यापेक्षा महत्त्वाचं लोकांच्यात एक जागृती पसरली पाहिजे. त्या दृष्टीनं आम्ही हा एक व्हिडिओ केलेला आहे माहितीपर. अजूनही पुढं भरपूर व्हिडिओ येतील किंवा भरपूर माहिती तुम्हाला सांगत राहू. तोपर्यंत नमस्कार आणि
आणि ह्याच्यामध्ये आणि तुम्हाला जर काही नवीन जर सजेशनचं वगैरे जर द्यायचे असतील आम्हाला की बाबा तुम्ही ह्या पद्धतीनं करा त्या पद्धतीनं करा, आम्हाला तुम्ही जरूर तुमचे सजेशन सांगा. आम्ही हा व्हिडिओ फक्त तुमच्या माहितीसाठी दिला आहे. तुमच्या माहितीसाठी म्हणजे इथनं पुढची पिढी तर किमान पंचगंगेचं शुद्ध पाणी पिऊ दे, हां ही आमची इच्छा आहे फक्त. बरोबर. दुसरं आमचं त्यात वैयक्तिक काही स्वार्थ नाही आहे किंवा काही नाही. फक्त लोकांनी त्या पद्धतीनं आमच्या आंदोलन जर समजा आम्ही उद्या आंदोलन करायचं ठरवलं तर आमच्या पाठीमागे राहावा. त्या पद्धतीनं तुम्ही सहकार्य नाही करा. पाठीमागे राहा नाही, तुम्ही पण या. हां तुम्ही पण या, पण तुम्ही म्हणजे या पाठीमागे द्या म्हणजे तुम्ही स्वतः यायलाच लागणार आहे होय, तिथं. होय, त्याच्याशिवाय यायला काही लागणार. सगळ्या गोष्टी होणार नाहीत. आम्ही म्हणजे सरकार नव्हतं. सरकारला जर वोटिंगला आणायचं असेल, जागा करायचं असेल तर ह्याला दुसरा पर्याय नाही. आता आपण भयावह परिस्थिती तुम्ही आता सगळी बघितलं आहे. आता या व्हिडिओच्या शेवटी देखील तुम्हाला दोन्ही बाजूची पात्राची तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सध्याची आताच दाखव. आता जे सध्याचे आता तुम्हाला दाखवतोय आम्ही ते सध्या बघा ते काय आपल्याला पाणी येतं कुठे दिसतंय काय, प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही आम्हाला. पाणी चुकून सुद्धा दिसणार नाही अशी परिस्थिती आहे. इथं एक असं तुम्हाला एक छोटंसं डबकं दिसेल, म्हणजे ते पण अगदी एकदम कडेला कुठं तर हां पाझर आहे ते पण. आणि जवळपास इथं ही जलपर्णी घाण ही वाळून वाळलेली आहे आणि त्याचा इतका घाणेरडा वास येतो की आता आम्ही राहिलो इथं, आम्ही बोलायला हे देखील म्हणजे आम्हाला जरा थोडीफार लाज नसल्यामुळं म्हणा किंवा नाकाला आमचं घट्ट सोडून दिले आम्ही सगळं आता त्या गोष्टी. त्यामुळं कदाचित आम्ही हे सहन करत असेल. पण जर कुणी नवीन माणूस आला तर हे वास देखील घेणं अशक्य आहे. अशा पद्धतीची ही गोष्ट आहे. आणि लोकांनी स्वतःसुद्धा जरा जबाबदारीनं वागायला पाहिजे, नदी प्रदूषित होऊ नये म्हणून. तुझं काय मत आहे? आणि ह्याच्यानंतर आम्ही आता तुम्हाला फक्त हे नांदणीतला एक भाग दाखवला, असं तुम्हाला टोटल जिथंपर्यंत केंद्राची ही परिस्थिती आहे, जलपर्णीची परिस्थिती आहे, असे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला एक दोन दिवसानंतर आम्ही तुम्हाला टाकू. त्याच्यानंतर मग तुम्ही ठरवा की बाबा पंचगंगा वाचवायची आहे काय पंचगंगा संपवायची आहे. संपवायची काय संपलेलीच आहे तर संपलेलीच आहे. संपवायची तर काही नाहीच आहे, शिल्लकच काही नाही. संपवण्यासारखी काय परिस्थिती नाही, पूर्ण संपलेलीच आहे ती नदी आता सध्या. वाईट काय वाटतं की रील्समध्ये वगैरे परदेशातल्या नद्या बघितलं की तळ दिसतंय त्या तळ दिसते आणि गावात नदी आहे. गावात आमचं तर गाव सोडून 2 किलोमीटर अंतरावरती नदी आहे. तरी सुद्धा हे दुर्दैव म्हणायचं. तरी सुद्धा ही इतक्या वाईट गोष्टी म्हणजे घडलेल्या आहेत. आता नदी संपलेली आहे पण किमान आपण काहीतरी हातपाय मारू शकतो. अजून ती कंडिशन आहे. आपण अजून पण वाचवू शकतो, अजूनपर्यंत त्याला परत नवीन जीवन देऊ शकतो. पण लोकांचं आम्हाला सहकार्याची खूप अपेक्षा आहे. त्या पद्धतीने लोकांनी आम्हाला सहकार्य करावी आमची अपेक्षा. सगळेच लोक आहेत बरं का, म्हणजे असं काय नाही हा काय पक्षी लढा नाही किंवा काय नाही. आम्हाला फक्त पंचगंगा नदी वाचवायची सगळ्यात ओके. ही नदी फक्त वाचली पाहिजे एवढाच सगळ्यांना आपण अभिमानानं सांगतो ना. आम्हाला पंचगंगेचा काठ लाभलाय, त्या पद्धतीने पंचगंगेला वाचवायला देखील तेवढाच अभिमान लोकांनी, एवढंच आमचं म्हणणं आहे. बरोबर अगदी बरोबर. आता लोक सांगताना कुठं आहे पंचगंगेचं काठ. पूर्वी कसं असायचं की नदीच्या काठचा माणूस म्हणजे चांगला समृद्ध गावचा माणूस. आणि नांदणी देखील तसं आपलं समृद्धच गाव आहे आणि सगळ्यात एक नंबर गाव. पण दुर्दैवानं काय झालेलं आहे की आता ह्या नदीची कंडिशन अशी वाईट आहे आणि आपल्याला त्याच्यासाठी फाईट केलं पाहिजे, लढलं पाहिजे, तरच आपलं काहीतरी पुढे जाऊन होणार आहे. त्यामुळं तुम्ही सर्वांनी देखील या लढ्यामध्ये सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो. आणि थांबतो. तुमच्या जरी मनात काय असतील प्रश्न तर ते सुद्धा आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका, आम्ही त्याच्या पण उत्तर द्या. उत्तर आम्ही काय देणार, प्रशासनाकडनं उत्तर घेऊन त्या पद्धतीने काय. पण तुम्ही पण या मात्र ह्या सगळ्या लढ्यामध्ये आपण सगळ्यांनी माधुरी हत्तीसाठी एकजुटीने लढलो आपण आणि माधुरीला आणण्यात आपण जे काही यश मिळवलं तेच यश परत पंचगंगे बाबतीत फक्त आपण मिळवावं एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि लोकांनी भाग घ्यावा एवढीच आमची इच्छा आहे बस. आणि ह्यात जर ही नदी शुद्ध झाली तर फायदा आपलाच होणार आहे. आता संध्याकाळचं जर इथून नदी वाहती असते तर निवांत येऊन बसलं असतं, गप्पा मारत बसलं असतं किंवा काहीतरी झालं असतं. पण आता हे इतकं घाणेरडं आहे की ते येऊन राहायचं मन होईना. त्यामुळं बघा, विचार करा आणि ह्या लढ्यात आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशा पद्धतीची विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार, धन्यवाद.